योद्धा न्यूज मराठी। राजगुरुनगर प्रभू विश्वकर्मा मंदिर विकासासाठी आमदार बाबाजी काळे यांचा मदतीचा शब्द। सुतार समाज संघटनेने घेतली भेट। राजगुरुनगर येथील प्रभू विश्वकर्मा मंदिराच्या विकास कामांसाठी खेड तालुक्याचे आमदार बाबाजी शेठ काळे यांनी भरीव मदत आणि सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। खेड तालुका सुतार समाज लघु उद्योग असोसिएशन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार निवास येथे त्यांची सदिच्छा भेट घेऊन प्रभू विश्वकर्मा मंदिराच्या प्रलंबित विकास कामांबाबत निवेदन दिले। त्यावेळी त्यांनी हा शब्द दिला, मंदिर विकासासाठी आमदार कटिबद्ध। या भेटीदरम्यान मंदिराचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व विश्वस्त पदाधिकाऱ्यांनी आमदार बाबाजी काळे यांचा सत्कार केला आणि मंदिराच्या भविष्यातील गरजांबाबत सविस्तर संवाद साधला। मंदिराचा विकास करणे आणि सामाजिक कार्याला सहकार्य करणे हे माझे कर्तव्य आहे, अशा भावना यावेळी आमदारांनी व्यक्त केल्या। शासनाच्या माध्यमातून आणि वैयक्तिक आमदार फंडातून मंदिराच्या कामासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी स्वतः कटिबद्ध असून आवश्यक असलेली सर्व तांत्रिक पूर्तता लवकरच केली जाईल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले। सुतार समाज संघटनेकडून जंगी स्वागत। खेड तालुका सुतार समाज लघु उद्योग असोसिएशन संघटनेच्या वतीनं आमदार बाबाजी काळे यांचे विशेष स्वागत करण्यात आले। यावेळी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यांची होती उपस्थिती। या सदिच्छा भेटीप्रसंगी संघटनेचे प्रमुख अध्यक्ष निवृत्ती नागोजी भालेराव, उपाध्यक्ष लहू ज्ञानेश्वर सुतार, सचिव कैलास भाऊ सुतार, सहसचिव रमेश निवृत्ती राजगुरू, तसेच दिलीप सुतार, ज्ञानेश्वर सुतार, संतोष गाडेकर, शत्रुघ्न शर्मा, चंद्रकांत लोहार आणि शांताराम दाजी अभंग हे उपस्थित होते। मंदिराच्या विकासासाठी आमदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल मंदिराच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि समाज बांधवांनी त्यांचे आभार मानले आहेत। खेड तालुक्यातील या धार्मिक आणि सामाजिक उपक्रमाला आमदारांच्या पाठबळामुळे आता गती मिळणार आहे। या बातमीचा आढावा घेतला आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी संतोष गाडेकर यांनी।